कसे आहात सगळे? मी छान आहे. होप तुम्ही पण छान असाल. आता टाइम काय झालेला आहे, 11:30 वाजलेले आहेत आणि अजून चहा दिलेला नाहीये विनायकला. पण ब्रेकफास्ट झालाय आमचा. ब्रेकफास्टला तुम्ही बघितलाच असेल मी किती आयटम्स केले होते आज. त्यातली फक्त चपाती नाही खाल्ली, आम्ही भाजी पण ट्राय केली, अन्वितला दिली होती. मी आज स्पेशल आलू पालकची भाजी ट्राय केली होती नेटवरून बघून. खूप छान भाजी बनते तशी पालकची. ज्यांना खाऊ वाटत नाही ना ते पण खाणार. आता चहा देते, गरम केलाय. आलं आणि काय घातलंय, वेलची पावडर घातलेला चहा आहे हा. या प्यायला तुम्ही पण. विनायकचं आज घरातनंच वर्क फ्रॉम होम चालू आहे. हाय, गुड मॉर्निंग ऑल. म्हणणार की मी आज अशी का दिसायला लागल्या, तर मी हे हेअर डाय लावलेलं आहे आज गार्नियरचं. केस खूप पांढरे झाले होते, बरेच दिवस झालं लावलेलं नव्हतं. माझं मीच लावलेलं आहे घरी. वॉश झाले की मग छान दिसणार केस माझे. आज मस्त असं पालक पनीर बनवलेलं आहे. वरती करी लिव्स आणि हे काय लसूण आणि रेड चिलीचा तडका दिलेला आहे. आणि जिरा राईस बनवला आहे नारळाच्या दुधातला. ह्याला मिक्स करून घ्यायला पाहिजे, नाहीतर हे घट्ट होत आहे. मी जी चटणी बनवली आहे ना ती एकदम टेस्टी झाल्या, बिना मसाल्याची. म्हणजे घरगुती मसाला घातलाय, रेडीमेड मसाला घालतात ना आपल्या इकडं. भाजणी केल्यामुळे तरी पण ही चटणी एकदम भारी झाल्या. एवढी क्रिस्पी झाल्या बघितलं का फ्रेंड्स? दिस इज काय, तू पण खा ना, मला आवडत नाही ते. बरं असू दे, तू पण खा. मी आज फ्रेंड्स बेसनचे लाडू बनवणार आहे, बघणार नाही. आणि हे बघा, ही माझी न्यू हेअरस्टाईल आहे आजपासून. हे मी कट केलेले आहेत केस मागाशीच घरीच, आणि छान असं हेड वॉश केलेलं आहे. तर आता बेसनचे लाडू बनवायचे. कशी दिसतं हेअरस्टाईल ते सांगा पहिल्यांदा. हे असं पाठीमागं घेतलं तर छान दिसतंय, मला वाटतंय असंच छान दिसतंय मला. तर चला बेसनचे लाडू बनवायला स्टार्ट करूया आपण. बेसनचे लाडू बनवायला सगळ्यात अगोदर जाड बुडाची कढई गरम करायला ठेवूया आणि पीठ चाळून घ्यायचंय. पहिल्यांदा पीठ चाळून घेते आता. सगळ्यात अगोदर मी तूप घालून घेणार आहे, अंदाजेच घालून घेते. मला वाटतं 1 वाटी असेल, लागलं तर मी परत घालणार. तूप आता पातळ झालेलं आहे, याच्यामध्ये आता बेसन पीठ घालते. याच्यामध्ये आता मी 2 वाटी बेसनाचं पीठ घालणार आहे. याला मंद आचेवरती हलवून घ्यायचं आहे असं. पीठ अजून भाजलं नाही, फक्त 1 ते 2 मिनिटच झालेत घालून याच्यामध्ये. तर मी परत माझ्या प्लेसवरती बसलेली आहे इथं पीठ भाजायला. पाय दुखून नाहीत घ्यायचे आपल्याला बरं का, तुम्ही पण दुखून घेऊ नका. तुम्ही पण कट्ट्यावरच बसत जा जर गॅस तुमचा खाली होत नसेल तर. माझा तो एक प्रॉब्लेम आहे की माझा गॅसची पाईप जी आहे ती खालीपर्यंत पुरत नाही. मग म्हणून मला कट्ट्यावर बसून सगळं करायला लागतं. जी अशी जास्त वेळाची कामं असतात ना ती. याला जवळजवळ मला अर्धा तास ते 40 मिनिट लागणार आहेत पीठ भाजायला. विनायक आज घरामध्ये आहे, त्यामुळे त्याचं काही ना काहीतरी खायला हुडकायचं चालू असणार आहे दिवस. भूक लागला तर खायचं. लगेच खायचं. जेऊया का? भूक लागलं काय? पैता भात डायजेस्ट झालं काय? झालं की. झालं ना, माझं पण झालंय. मला पण भूक लागलं. 12:30. आता किती वाजलेत? 12:10. 12:10 नॉट 12:30. 1 o'clockला जेऊया आपण, पीठ भाजून झालं की. ओके बाय. विनायक मला म्हणतोय की शॉपिंगला उद्या पैसे देतो म्हणून, ड्रेस घेऊन देतो म्हणतोय. पण काय करायचं, ड्रेस ठेवायला जागाच नाही. एक कपाट आहे, त्याच्यामधला एकच कप्पा फक्त माझा आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय म्हणून येणार, साड्या, कुर्ता, इथनिक ड्रेसेस, जीन्स, टॉप आणि बरंच काही काय. आणि दररोज घालायचे कपडे पण बरं का. मग कसं बसायचं त्यात. पण ड्रेस तर पाहिजे झालाय मला. मग अगोदर त्याच्यासाठी कपाट नवीन घ्यायला पाहिजे. कपाट नवीन घेतलं की मग ड्रेस नवीन घेतलं की परत कपाट भरणार, परत आणि काहीतरी घ्या. हे चक्र चालूच राहणार आहे, त्यामुळं मग काही न घेतलेलं बरं आता. हे बघा, आपलं पीठ असं झालेलं आहे. याला तूप सुटलंय. मी याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. परत असं छान भाजण्यासाठी मदत होत आहे, म्हणजे जास्त त्रास पडत नाही जास्त तूप असलं. पीठ बघा असं मस्त गोल्डन कलरला भाजून तयार आहे. आता याला थंड करायला ठेवायचं आपल्याला. किती वेळ लागतोय बघूया. खूप छान भाजलंय पीठ. हे पीठ बघा कसं करेक्ट शेप घेत आहे.
ऑटोमॅटिकली सॅटिस्फाईंग आहे हे खूप. हे बघा, आता जेवायला लागलोय आम्ही. जेवायला पालक पनीर आहे. सकाळी मी हे पालक आलू बनवलेलं आहे, छान झालं एकदम. चपाती, लिंबू, कांदा आणि भात आहे याच्यामध्ये. फर्स्ट बाईट तुमच्यासाठी, टेस्ट करा. कपडे वाळत घालून येऊया आपण. कपडे धुवून झालेले, कपडे वाळत घालून झालेले आहेत. आता फुलंवाला आलेला होता, 100 रुपयाला किलो फुलं. अर्धा किलो घेतलेली आहेत मी, गुलाबाची आणि शेवंतीची. आता वेलची पावडर घालून घ्यायची आहे थोडीशी, आणि 1 वाटी भरून पिठी साखर घालायची आणि छान याला मिक्स करून घेऊया. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण. तू पण लाडू बांधायचे येतं तुला बांधायला? थोडेच आहे, मी बांधू शकता. जर जास्त असतं तर. इकडं काजू घेतलेले आहे, त्याच्यामध्ये मिक्स करायचे परत. अजून थोडी साखर लागणार आहे असं वाटायला लागलंय हे बघून. मला छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळीकडे साखर काय झाली पाहिजे, पसरली पाहिजे. खाली पडलेलं पण घालूया हळू. सुरुवातीला 2 छोटे छोटे लाडू बनवणार आहे. का बनवणं झाले, बनलं. आणि याचं आपण असं काजू लावायचं याला, आणि हे नैवेद्य दाखवणार आहे मी, आणि नंतर टेस्ट करणार आहे. अगोदर नैवेद्य दाखवून घेते आणि मग टेस्ट करते. राहिलेली पण सगळी साखर घातलेली आहे, कमी गोड वाटायला लागलंय. हे काजू पण याच्यामध्येच घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया परत एकदा. चला लाडू बनवायला. एवढे छोटे बनवू का? एवढे छोटे छोटे होय ना, परफेक्ट साईज आहे. याला हे असं करायचं, देन हलवायचं, म्हणजे करेक्ट गोल शेप येत आहे खरंच तर. हे बघ, दुसरा लाडू वळायला घेते. छान बनलेत लाडू, म्हणजे टेस्ट केलं मी, मला एवढं आवडत नाही बेसनचं लाडू, मी कधीच खात नाही. हे मोठं झालं काय जरा, हे साईज करेक्ट आहे ना, म्हणजे एका वेळी एवढं एक खाऊ शकतोय. बेसनचे लाडू तयार झालेले आहेत. या खायला तुम्ही पण, खाऊन टाका एक, घ्या. खावा, सगळे खावा पाहिजे तर, आपल्यासाठीच बनवले ते. टेस्ट कर लाडू. जीभ कशाला, काय माणूस आहे. कसं झालंय, छान झालंय का नाही? मी पण टेस्ट करते. मस्त झालं. अन्वित बाळा स्कूल मधून आलेला आहे, जेवण झालंय. हा चढ, ग्लास फोडून टाक. काय बाळा, स्मार्ट थिंग नाही, हे आहे की टीव्ही आहे की नाही, म्हणजे नाही. मी चिरमुरा आणि लोणचं खायला लागल्या, कुणाला कुणाला आवडतंय. नाही म्हटलं ना आपल्या घरी. कच्ची कली सादा मासूम चेहरा, नियत नूरानी सादा दिल है सुनहरा. कच्ची कली सादा मासूम चेहरा, नियत नूरानी सादा दिल है सुनहरा. पर्दे के पीछे किए किसने बता, पर्दे के पीछे किए किसने बता. अन्वितचा मस्त असा डान्स तुम्ही बघितलेला आहे. आता आम्ही तयार होऊन चाललोय पाणीपुरी खायला. भूक लागलेली होती आणि अन्वित खाणार होता बोटी मसाला, त्याचं फेवरेट आहे, ऑल टाइम फेवरेट, आणि माझं पाणीपुरी. रात्र झाली तरी अन्वित आणि त्याच्या फ्रेंडचं खेळायचं चालूच आहे. हा थोडासा लेट आला होता, त्यामुळे लेटच खेळ स्टार्ट केलेला आहे. काहीतरी गोजू बिजू मार्वल असं खेळायला लागले. तर आमचं जेवण झालेलं आहे, भांडी पण घासून झालेली आहेत. आता
8:30 वाजलेले आहेत. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय टिकन्या लोज. हे ड्रेस कसा कमेंट करा. कमेंट करून सांगा. बाय. बाय.